चला मनोज जहांगीरनी हे डिसिजन घ्यावं काय करायचंय ते, कारण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मनोज जहांगीरनी डिसिजन घ्यावं. बाकी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मनोज जहांगीरने डिसिजन घेतलेला आहे की काय काय आणि हे स्पोर्टिंग स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलेला आहे मनोज जहांगीर यांनी. हॅलो अविनाश आणि मनोज सर, तुमच्या दोघांनाही विनंती आहे, आपण खेळ मनोरंजनासाठी खेळतो, थोडस तुम्ही सहकार्य करा प्लीज. आपल्याला मोठ्या टुर्नामेंट मध्ये ठीक आहे, पण आपण एक मनोरंजन आणि एक काहीतरी नवीन सुरुवात केली आहे, तेवढंही खेळा नका. तुम्ही निर्णय घेतलेला धन्यवाद त्याबद्दल. स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलेलं आहे इथं मनोज जहांगीर यांनी. लेग साइडच्या दिशेने दरम्यान खेळलेला हा फटका, एक धाव पूर्ण केलेली आहे. एक साइडच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू, दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. दरम्यान हा लेफ्ट हँडरचा चौकार. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे. आकाशच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा थ्रो, सुंदर अशा फिल्डिंगचं प्रदर्शन मनोज जहांगीर यांच्याकडून. एक ओव्हर 10 रन निकमारचा स्कोर. चला जाऊया मैदानात. दरम्यान लेफ्ट साइडने अटवलवण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. मनोज जहांगीरची विशेषता आहे की फार स्पीडने टाकत नाहीत, पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी असते. एज आणि पहिल्या विकेटचं पतन. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ इतने, देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार ध्यान किधर है. जहाँ हलकसा अपील.
दरम्यान लेग साईडच्या दिशेने फटकवलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावेचा स्कोर वाढतोय तो 13 धावा 1.4 ओव्हर मध्ये. ऑफ साईडच्या दिशेने टोललेला हा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहेत. वरतून असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, तिथं कुठलीही चूक होणार नाही. अविनाश 1 रन दरम्यान पूर्ण केलेली आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय, धावा झाल्या त्या 16. रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन संपलेले आहेत. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्ये झाल्या त्या फक्त 16 धावा. 8 ओव्हरचा हा सामना असेल. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला हा फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. निकमार फायटर डीजे ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. अविनाश हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, ज्याने की आतापर्यंत चला परत एकदा मैदानामध्ये जाऊयात. सेमीफायनलचा हा दुसरा थरार, IGPS स्पार्टन्स आणि निकमार. इथं मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. इथं रनआउटचा चान्स, मात्र थ्रो मिस होतोय आणि त्यामध्ये अवांतर 1 धाव वाढते. अविनाश गायकवाड दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. सॉरी, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू आकाश पाटील साठी. इथं मात्र स्लोअर लेनचा चेंडू, बॅट्समन बीट होतोय आणि निर्धाव असा चेंडू जातोय. चांगलं षटक म्हणावं लागेल निकमार साठी. 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केल्यात फलंदाजांनी. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. अविनाश गायकवाड सामना करेल आकाश. इथं मात्र परत एकदा स्लोअर लेनचा चेंडू बीट झालाय आकाश. निर्धाव चेंडू, शेवटचे 2 चेंडू या षटकातील. 3 षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे. सेमीफायनलचा सामना आहे, मोठा थरार आहे. मोठा विजय घेऊन मोठ्या दिमाखात मोठ्या फायनल साठी आपल्याला प्रवेश करण्यासाठी दोन्ही टीम झगडतायत, लढतायत, भांडतायत. आणि त्याच पद्धतीनं गेल्या वर्षीचा विजयी संघ स्पार्टन्स
त्यांना जोरदार टक्कर देते निकमार. ह्या वर्षी विजयाचा प्रबळ दावेदार असणारा हा निकमार संघ, त्यांना इथं कुठेतरी जिंकावं लागेल, तेव्हा कुठं ट्रॉफीसाठी त्यांना आगेकूच होईल आणि फायनलच्या दिशेनं त्यांचा प्रवास होईल. पण तितकीच घातक आणि अनुभवी आणि गेल्या वर्षीचं टुर्नामेंट जिंकून नव्या उमेदीनं आलेली IGPS स्पार्टन्स ही टीम, अनुभव आहे, दांडगा आणि खेळाडू आहे इथं मात्र गोलंदाजी मार्क वरती तितकाच दांडगा नितीन भोसले. परत एकदा फुलटॉस लेनचा चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि होतोय सीमारेषे पार. कणकणीत ब्रँडेड चौकार. हॅलो हॅलो, चला परत एकदा मैदानामध्ये जाऊया. मार्कवरती तयार. परत इथं मात्र निर्धाव चेंडू. सर 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 एक मिनिट. कामी दाखवला आणि गोल्डच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. निकमारचं एक महत्वपूर्ण सूचना. खेळाडूंना विनंती आहे, ऐका, स्मोक करायचा असेल तर कृपया ग्राउंडच्या बाहेर करावा. थोडस इथं रिस्ट्रिक्शन एरिया आहे. ठीक आहे, सर्वांनी याची काळजी घ्यावी. धन्यवाद. नितीन गोलंदाजी मार्कवरती परत एकदा तयार होतोय. इथं मात्र परत एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर निर्धाव चेंडू, नंतर मात्र विकेटचं काबिलियत आणि मिळवलाय. त्याच्यानंतर परत एकदा निर्धाव चेंडू. इथंही परत एकदा निर्धाव चेंडू होता, पण झालेली थोडीशी मिसफिल्ड आणि एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्हीही धावा सहजरित्या पूर्ण. दोन धाव्यासह धाव फलक पुढे सरसावतोय. 31 धावा. नितीन इथं मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाऊन टपकतो नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा धाव ही अप्रतिमरित्या पूर्ण. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय. 33 धावा. निकमार झड लढतय एक सन्मानजनक धाव संख्या उभी करण्यासाठी. त्यांना माहिती आहे IGPS एक तगडा संघ आहे. त्यांना टप देण्यासाठी एक मोठी धावसंख्या धाव फलकावरती दिसावी लागेल. त्यासाठी निकमारचे फलंदाज मात्र इथं आपल्याला लढताना दिसत आहेत. 4 षटकाचा खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती आहेत. वैयक्तिक दुसरं आणि टीमसाठी 5वं षटक घेऊन इथं मात्र IGPS चे कर्णधार मनोज जांगीड गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. आपल्या कॅप्टन्सी मध्ये मागच्याच वर्षी IGPS ला टुर्नामेंट जिंकून दिलं होतं मनोज जांगीडने. पाहूया या वर्षी काय होते. आणि दुसरी षटक घेऊन इथं मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव वाटते वाईटच्या स्वरूपामध्ये. या एका धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय. 34 धावा. पुढचा चेंडू परत यारकर लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. इथं मात्र थोडीशी झालेली चूक आणि मिळालेलं जीवनदान. एक धाव सहजरित्या पूर्ण. रनबादचा चान्स होता IGPS कडनं, पण थोडासा मिसफिल्ड इथं दिसून आली आणि जीवनदान निकमारच्या दोन्ही फलंदाजांना, आकाश पाटीलला. यानंतर मात्र अजय भालेराव स्ट्राईक वरती पुढच्या चेंडूचा सामना करेल.
मोठा फटका आहे, चेंडू वन बाउन्स, पण इथं मात्र अविनाश गायकवाड आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण, पण 2 धावा मात्र आपल्या टीमच्या वाचवल्यात. अविनाश गायकवाड, खूपच चांगला स्ट्रोक होता. 4 धावेचा असणारा हा स्ट्रोक 2 धावेमध्ये बदल घडवलाय अविनाश गायकवाडनं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं. या 2 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय. मनोजचा पुढचा चेंडू, परत एकदा मोठा फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे पण जाऊन आदळतोय नो मॅन्स लँड मध्ये. पण अविनाश गायकवाड परत एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. 2च धावा, परत 2 धावा वाचवण्यामध्ये अविनाश गायकवाड सफल. निक मार्कंडनं मोठे प्रहार करण्याला सुरुवात झाली आहे. चांगली धावसंख्या उभा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पुढचा चेंडू, परत एकदा मोठा फटका खेळण्याचा बारीचा. इथं मात्र स्टंपवर जाऊन बॉल आदळतोय आणि विकेटचं पतन होत आहे. नक्कीच मागचा चेंडू हा खूपच पितल्यांचा चेंडू होता. जाऊन आदळलाय आणि स्टंप वरती डायरेक्ट जाऊन आदळतोय आणि विकेटचं पतन होतंय निकमारच्या. विकेट नंबर 3. खूपच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडनं. यानंतर मात्र चरणजीत सिंग मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मनोजचा सामना करेल. इथं मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू गेलाय. वाईट स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव वाढते. या धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय. पुढचा चेंडू मनोज जांगीड यांचा सामना करेल चरणजीत. परत एक ऑफसाईडच्या दिशेने उत्कृष्ट असा फटका, चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि इथे मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पण 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. 1 धाव मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं वाचवली गेली. बाउंड्री लाईन जवळची चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आकाश, इथं मात्र परत एकला लेग साइडच्या बाहेर फेकला गेलाय चेंडू. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. अतिरिक्त धावेमध्ये आणि धाव फलकावरती ही एका धावेची भर पडलेली आपल्याला दिसून येते. इथं मात्र परत एकदा ऑफसाइड लेनच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय. व्हाईटचा आणखीन एक अतिरिक्त धाव संख्येवरती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मोठं षटक होते. 3 चेंडू झालेत, सॉरी 1 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू व्हाईटच्या स्वरूपात पडले त्या ओव्हर मध्ये. इथे मात्र मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेकडे. राजू कडनं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या षटकाचा खेळ संपल्यानंतर 46 धावा धाव फलकावरती. 5 षटक संपलेले आहेत. 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 3 विकेटचं पतन मात्र या ठिकाणी निकमारचं आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो, यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती चंद्रमाऊली तयार होतोय आणि सामना करेल आकाश. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. इथेही लेग साइडच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव येते. धाव कशी येऊ जा निकमार साठी महत्वाची आहे. धाव फलक हलता राहतोय, धाव फलक पुढे जातोय, धाव फलक पुढे सरसावतोय आणि तोच कुठेतरी कामाचा आहे. चंद्रमाऊलीचा पुढचा चेंडू
इथं मारा फुलटॉस लेनचा चेंडू खेळून काढलाय आणि एक धाव मिळवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश. एका धावेसह धावफलक पुढे सरसावतोय. 48 धावा, 6वं षटक प्रगतीपथावरती. चरणजित सिंग पुढच्या चेंडूचा सामना करेल चंद्रमाऊलीच्या. या यार्कर लेनचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2 पादावतायत पण इथं मात्र जेल सुटतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. उंच उडालेला हा चेंडू चांगलं दोन्ही क्षेत्ररक्षकाकडनं प्रयत्न पण सफल मात्र होऊ शकले नाहीत. या ठिकाणी या 2 धावेसह निकमार फायटर्स पोहोचले 50 धावेवरती. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. अर्धशतक धावफलकावरती दिसून येते. 3 विकेटचं पतन मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू सामना करेल चरणजित सिंग. इथं मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेजवळ फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कसलाही प्रयत्न नाही. उत्कृष्ट असा थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्टंप लेवलला आलेला हा थ्रो दाखवून देते की क्षेत्ररक्षण तगड आहे, खेळाडू अनुभवी आहे. खूपच उत्तम असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू चंद्रमाऊलीचा आकाश पाटील साठी. एकदा लेफ्ट साइडच्या दिशेने खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषे पार होतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. चार बॉल द्यायचा आहे का? परत एकदा मैदानामध्ये जाऊया. चंद्रमाऊली गोलंदाजी मार्गावरती तयार होते. सामना करेल आकाश पाटील. 12 चेंडू मध्ये 17 धावा. आकाश पाटील. इथं मात्र फुलटॉस लेनचा चेंडू सरळ जातो सीमारेषे पार. कणकणीत चौकार. नक्कीच इथं मात्र आकाश पाटील 13 चेंडू मध्ये 21 धावा आपल्याला त्याच्या वैयक्तिक दिसून येत आहेत. आकाश पाटील ऑन फायर. लागोपाठ 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटले. नो बॉल नाहीये. रेग्युलर बॉल कंटिन्यू. चला परत एकदा मैदानामध्ये जाऊयात. चंद्रमाऊली पुढचा सामना. चेंडू परत एकदा चेंडू सीमारेषेकडे जातोय पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. तितकाच चांगला थ्रो. 1च धाव. या ठिकाणी समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेसह धाव फलक पुढे जातोय. 60 धावा. 6 ओव्हर संपलेत. 3 विकेटचं पतन मात्र इथं निकमारचं झालंय. 6 षटकाचा खेळ संपल्यानंतर 60 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा होतील तेवढ्या धावा करण्याचं लक्ष निकमारच्या दोन्ही फलंदाजाचा असेल. कारण समोर साधा संघ नाहीये. IGPS आहे. मागच्याच शेवटच्या साखळी सामन्यामध्ये 102 धावाचं भलं मोठं टार्गेट त्यांनी समोरच्या टीमसाठी दिलं होतं. त्यामुळे निकमारला जेवढी धावसंख्या करता येईल तेवढी धावसंख्या करण्यावर भर दोन्ही फलंदाजाचा असेल आणि ते टार्गेट पार करण्याचं लक्ष नक्कीच IGPSचं असेल. आणि सलग दुसऱ्या वर्षी फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न IGPSचं असेल. आणि निकमार संघही ट्रॉफीसाठी लढतोय. तोही फायनलला जाण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. त्यासाठी खेळ करावा लागेल. त्यासाठी जिंकावं लागेल. त्यासाठी पुढे जावं लागेल आणि आपला
सर्वोत्कृष्ट खेळ आजच्या दिवसामध्ये या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूला दाखवावा लागेल. चला मैदानामध्ये जाऊयात. गोलंदाजी मार्कवरती तयार होते अनुभवी नितीन भोसले पहिलं षटक घेऊन आणि टीमसाठी 7वं षटक घेऊन. इथं मात्र घोगली जबरदस्त चेंडू, फील्ड फलंदाज मात्र बीट होतोय. निर्धाव असा चेंडू आकाश पाटील 15 चेंडू मध्ये 22 धावा आतापर्यंत कमावल्या. सॉरी थोडस नावात करेक्शन आहे. आकाश संपत्ते लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक रन आलाय. आकाश संपत्ते 16 चेंडू 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लढतोय तो आपल्या टीमसाठी. नितीन भोसले एक ब्रेक थ्रू मिळवण्याच्या प्रयत्नात नक्कीच असेल. नितीन भोसलेचा पुढचा चेंडू शरणजीत साठी एक साइडच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि इथं मात्र चांगलं शतरक्षण, पण इथे थ्रो पकडू शकला नाही विकेट किपर आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्णपणे दोन्ही फलंदाजी पूर्ण केल्या. 2 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय. सेकंड लास्ट षटक आहे. मोठे फटके बसणार आहेत. धाव संख्या वाढणार आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. इथं मात्र एका धावेसाठीच आणि एका धावेसह पुढे धावफलक सरसावतोय. 64 धावा धावफलकावरती दिसत आहेत. 7वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती दिसते. शेवटचे 2 चेंडू 7व्या षटकातील. नितीन भोसले गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना करेल आकाश संपत्ते. इथं मात्र लेंथ होती. सरळ जाऊन चेंडू आणला स्टंप वरती. क्लीन बोल्ड आकाश. चला परत एकदा मैदानात जाऊयात. नवीन फलंदाज विष्णू काळे मैदानामध्ये आलाय. शेवटचा चेंडू असेल हा या षटकातील. विष्णू काळे स्ट्राईक वरती. सामना करेल नितीन भोसले यांच्या चेंडूचा. शेवटचा चेंडू या षटकातील. यानंतर मात्र एकच षटक. इथं आपले आप पिचलेनचा चेंडू बीट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडू. 7 षटकाचा खेळ संपलाय. 64 धावा धाव फलकावरती आहेत. खूपच सुरेख चेंडू म्हणावा लागेल, कारण फलंदाज समजू शकला नाही. हा चेंडू तसा तर हाफ पिचलेनचा हा चेंडू स्ट्राईक रोटेट होते आणि इथं मात्र आता पुढं शेवटचे 6 चेंडू खेळण्यासाठी चरणजीत सिंग स्ट्राईक वरती असेल पहिल्या चेंडूसाठी आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र तयार होतोय गणेश. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गणेश गोलंदाजी मार्क वरती. सामना करेल चरणजीत. इथं मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि इथं एक फुटबॉल लेवलचं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावा नक्कीच वाचवल्या म्हणता येतील टीमसाठी. धाव संख्येमध्ये 2 धावेसह भर पडते. 66 धावा. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. शेवटचं षटक आहे. शेवटचे 4 चेंडू आहेत. 67 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. विष्णू काळे ऑन स्ट्राईक. पाहूया काय होतं या नंतरच्या चेंडूवरती. इथं मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बीट होतोय आणि निर्धाव असा चेंडू जातोय. यानंतरचा चेंडू
गणेश. इथं मात्र डाव्या एसटीच्या बाहेर एक अतिरिक्त धाव वाढते व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या इनिंगचे. 68 धावा धावफलकावरती. परत एकदा उजव्या एसटीच्या, डावी झाली उजवी राहिली, तिलाही नाराज नको म्हणून उजव्या एसटीच्या बाहेर फेकला गेलेला चेंडू. एक अतिरिक्त धाव परत एक वाढते धाव संख्येमध्ये. 69 धावा परत धाव फलकावरती दिसून येत आहेत. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू ऑफसाईडला फेकण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. एकच धाव. शेवटच्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी गणेश यांच्याकडनं पाहायला मिळतंय. फक्त 6 धावा खर्ची केल्यात शेवटच्या षटकात 4 चेंडू मध्ये. इथं मात्र मोठा फटका बसला आहे. चेंडू सरळ सीमा पार होतोय. कणकणीत षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच पहिले 4 चेंडू खूपच सुंदर होते पण या चेंडूला थोडीशी फुलटॉसलेनचा चेंडू सीमा पार झाला. परत एकदा प्रयत्न होता पण हा निर्धाव चेंडू जातोय आणि इथं मात्र इनिंग संपते 76 धावावरती. 77 धावाचं लक्ष्य IGPS स्पार्टन्सला हा सामना जिंकण्यासाठी असेल आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी असेल. 77 धावाचं लक्ष्य. निकमारने 76 धावा धाव फलकावरती उभ्या केल्यात.
शरद मार्गे याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात आत्मविश्वास. विष्णू गोलंदाज दूरवरती पळत जाऊन झेललेला हा कॅच आणि विकेटचं पतन खूपच उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल. हा बाजूच्या क्षेत्ररक्षकांना थांबवून मी घेतोय, थांबा तुम्ही, म्हणून हा कॉन्फिडन्स खूप महत्वपूर्ण ठरला. आणि पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज इथं मात्र मैदानामध्ये येतोय. मनोज कर्णधार IGPS पाटणचे. सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मनोज जांगीड IGPS पाटणचे कर्णधार मैदानामध्ये आज क्रीजवरती आलेत. विष्णू पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि सामना करेल मनोज. इथं मात्र खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोज मध्ये. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. खूपच उत्कृष्ट असं कमबॅक. पुढचा चेंडू परत एकदा हलक्या हाताने ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धावेसाठी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. 6 धावा पहिल्या चेंडूवरती, नंतर 1 धाव, नंतर विकेट 0 आणि नंतर 1 धाव. उत्कृष्ट असं षटक कमबॅक वापसी विष्णूकडनं आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र स्ट्रेटच्या दिशेने चेंडू टोलालाय अविनाश गायकवाडच्या बॅटमधनं आणि इथं मात्र एकाच धावेवरती थांबावं लागेल दोघांनाही. एका धावेसह या षटक संपून 9 धावा धावफलकावरती दिसत आहेत. एका विकेटचं पतन मात्र आपल्याला झालेलं पाहायला मिळते. IGPS पाटणचं टीम मोठी आहे, खेळाडूंची लंबी चौडी लिस्ट आहे. त्यांना एका विकेट आणखीन कुठेतरी 2 ते 3 विकेट घेतल्यानंतर निकमार संघ मात्र इथं विजयासाठी आगेकूच करत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पण मात्र इथं थांबलाय अविनाश गायकवाड. क्रीजवरती आहे. मागच्याच मॅच मध्ये अर्धशतक साजरं केलं आणि आता सामना करेल तो नवीन गोलंदाज विष्णू बनसोडेचा. विष्णू बनसोडे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. इथं मात्र परत एकदा लेगच्या साईडनं चेंडू 1 बाउन्स बाउंड्री. 4 धावा. खूपच सुंदर असा हा फटकार. मागच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. आता पाहूया नंतर अविनाश गायकवाड स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू. वाह
बॉल होता पण ऑफसाईडच्या दिशेने तितकाच सुंदर फटकार, चेंडू सरळ सीमारेषे पार, कणकणीत ब्रँडेड चौकार. खूपच घातक फलंदाजी, 2 चौकार 1 षटकार. अविनाश गायकवाडच्या बॅटमधनं दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सामने शेवटपर्यंत थांबायचे. आपल्या कंपनीचे सर्वेसर्वा अबू सर सोळंके यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं कुणीही ग्राउंड सोडायचं नाही शेवटपर्यंत. चला मैदानामध्ये जाऊयात. 3 चेंडू आणि 3 मोठे फटके विष्णू बनसोडेच्या षटकात आपल्याला पाहायला मिळालेत. अविनाश गायकवाड ऑन फायर, गिअर चेंज केलेत त्याने या ओव्हर मध्ये. 14 धावा मात्र आतापर्यंत वसूल केल्यात. पुढचा चेंडू, परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि इथं मात्र विकेटचं पतन. अविनाश गायकवाड पॅव्हेलियन मध्ये परतलाय. Hey, hey, here come the trouble. हॅलो, नक्कीच निक मारचा हा आनंद सांगून जातोय. विकेट महत्वाचा होता, ब्रेक थ्रू महत्वाचा होता. कमबॅक करण्यासाठी विष्णू बनसोडेकडनं एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या टीमसाठी. घातक ठरणारा अविनाश गायकवाड मात्र इथं मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता आणि 3 फटके खेळण्यात तो सफलही झाला होता, पण नंतर एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फसला आणि इथं मात्र कसलीही चूक नाही. निकमारच्या क्षेत्ररक्षकाकडनं वापसी म्हणावी लागेल. निकमारची उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर मैदानामध्ये येतोय राजू. राजू गायकवाड हाही खेळाडू तितका चांगला खेळाडू, अनुभवी खेळाडू. शेवटच्या साखळी सामन्यामध्ये ब्रेक दिला होता, विश्रांती दिली होती या खेळाडूला. पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय योगदान असेल आणि विष्णू त्याला खरंच थांबवेल का, आलेल्या मार्गे परत पाठवेल का, हे पाहणं औत्सुक्याचं राहील. विष्णू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राजू गायकवाड ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने चेंडू खेळलाय लेगच्या दिशेनं आणि इथं मात्र स्ट्राईक रोटेट केली. मनोज जांगीड कर्णधाराला म्हणतायत, लढा, तुम्ही लढा, मी नॉन स्ट्राईक एंड वरती जाऊन थांबतोय, तुम्ही खेळा, मी थांबतो, पाहतो आणि पुन्हा माझा खेळ दाखवतो, असंच काहीतरी म्हणणं असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, पाहूया. चला परत एकदा मनोज कर्णधार IGPS पाटणचे स्ट्राईक वरती आहेत आणि विष्णूचा सामना करतील. खूपच सुंदर असा चेंडू होता आणि लेगच्या दिशेने खेळून ठोलावलाय. एका धावेसाठी, एका धावेसह धावफलक ही पुढे सरसावतोय आणि षटक ही संपत आहे. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 25 धावा धावफलकावरती दिसत आहेत. यानंतर मात्र समीकरण असं असेल, 36 चेंडू मध्ये 52 धावा हा सामना जिंकण्यासाठी IGPS ला कराव्या लागणार आहेत. 36 चेंडू आणि 52 धावा. आणि इथं कुठेतरी निकमारला विकेट महत्वाचा असेल. विकेट घ्या आणि मॅच आपल्या बाजूने घ्या, ह्या निकमारचं ध्येय असेल. आणि रन स्कोअर काढून 36 चेंडू मध्ये 52 धावा घेऊन हा सामना आपल्या झोळीत ओढण्याचा प्रयत्न
IGPS पाटणचा असेल. चला गोलंदाजी मार्क वरती आहेत चंदन सर, चंदन कुमार. कालच्याच साखळी सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब 3 विकेट त्यांनी घेतले होते, 5 धावा खर्ची केल्या होत्या 2 षटकामध्ये. उत्कृष्ट असं गोलंदाजी त्यांनी काल टेकली होती. इथं मात्र परत एकदा उत्कृष्ट असा चेंडू, झेल होता पण चेंडू जाऊन आदळतोय नो मॅन्स लँड मध्ये. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी काल एका सामन्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबानं गौरविण्यात आलं होतं. त्यांचाच आपल्या अनुभवाचा फायदा पाहूया कुठवर करतायत. इथं मात्र परत एकदा झेल होता, स्लिप मध्ये गेलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि 1 धाव मात्र पूर्ण. दोन्हीही चेंडू उत्कृष्ट असे चेंडू, दोन्ही चेंडूवरती चेंडू मात्र हवेमध्ये होता, झेल होते पण जाऊन आदळलाय नो मॅन्स लँड मध्ये. आणि जीवनदान म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू कर्णधार मनोज जांगीड यांच्यासाठी पण बीट झाले. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोज मध्ये जातोय, निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी, खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडू मध्ये तर आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू कर्णधार मनोज यांच्यासाठी. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय परत एका धावेसाठी. 1 धाव. धाव संख्येमध्ये भर पडते, धाव फलक हलतोय आणि पुढे सरसावतोय. खूपच खूपच सुंदर ओव्हर आतापर्यंत चंदन कुमार यांच्याकडनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू सामना करेल राजू. फुल टॉस लेनचा चेंडू, चेंडू सीमारेषेजवळ. इथे मात्र झेल सुटलाय आणि राजू गायकवाडला मिळते जीवनदान. कॅच कॅच विन विन, कॅच इन मॅच असं जे सूत्र आहे ते कुठे निकमारला पाळावं लागेल. खूपच महत्वपूर्ण झेल होता पण तितकाच अवघड होता. चा चेंडू परत एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय पण चेंडू 1 बाउन्स होतोय सीमा पार. चौकार. विशाल विशाल खूपच सुंदर असा फटकार मनोज जांगीडच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्ट्रेटच्या दिशेनं 1 बाउन्स चौकार. 4 धावा त्या ठिकाणी वसूल झाल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर मात्र समीकरण असेल 30 चेंडू 44 धावा. IGPS पार्टन्सला सामना जिंकण्यासाठी असेल आणि नक्कीच निकमारला मात्र इथं विकेटची गरज आहे, ब्रेक थ्रूची गरज आहे. या दोन्ही फलंदाजापैकी एक जणाला वापस पाठवायची गरज आहे. दोन्ही टीम प्रयत्न करतायत, झगडतायत, लढतायत आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी दोन्ही टीमचा हा अट्टहास प्रयत्न चालू आहे. यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय चिरंजीत. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी चौथं षटक घेऊन. चला परत एकदा मैदानामध्ये जाऊयात. इथं मात्र लेगच्या दिशेने आणखी एक सुंदर फटकार. चेंडू सरळ जातोय सीमा पार. 4 रन आणि नो बॉल. धन्यवाद. सुहाना सफर और ये कुछ हसीन वादिया म्हटल्यासारखं एक नो बॉल भेटलाय. फ्री हिट असेल राजू गायकवाड साठी. चौकार आणि त्यानंतरचा हा फ्री हिट. पाहूया याचा कसा फायदा घेतात. इथं मात्र परत डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू गेलाय आणि एक अतिरिक्त वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्येमध्ये वाढते. चिरंजीत सिंग गोलंदाजी मार्कवरती तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी राजू गायकवाड. 3 हिट. इथं मात्र ग्राउंड लेवल मारलेला फटकार. स्ट्रेटच्या दिशेनं फील्ड होईपर्यंत 1 धाव.
इथं मात्र चांगली गोलंदाजी, फ्री हिट असणारा हा चेंडू चांगला फेकला गेलाय, मोठा फटका खेळण्यापासून रोखला गेले फलंदाजाला. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने मनोज जांगीडच्या बॅटमधून निघालेला फटकार, चेंडू जातो सीमारेषेकडे, पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र इथं क्षेत्ररक्षकाकडनं वाचवल्यात, थांबवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तितकाच चांगला थ्रोही होता. 2 धावावरती दोन्ही फलंदाजांना थांबावं लागेल. पुढचा चेंडू मनोज जांगीड ऑन स्ट्राईक. इथं मात्र स्ट्रेटला चेंडू फटकावलाय, चेंडू हवेत आहे पण जाऊन आदळतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि 1 धाव. स्ट्राईक रोटेट होते. यानंतर नो बॉलचा अंपायरचा इशारा, म्हणजेच फ्री हिट. हा थ्रोचा बॉलिंग थ्रो, ऍक्शन थ्रोचा नो बॉल आहे, म्हणजेच या पुढचा फ्री हिट असेल. खूपच अटीतटीचा हा सामना. 4थं षटक प्रगतीपथावर, 44 धावा धावफलकावर. इथं मात्र परत एकदा चेंडू हवेमध्ये आहे, पण 1 बाउन्स फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेवरतीच समाधान. 1 धाव. नो बॉल आतापर्यंत 2 झाले, पण दोन्हीही या षटकामध्ये दोन्हीही नो बॉल वरती. इथं मात्र फलंदाजाला फायदा घेता आला नाही, एकाच धाव घेता आली नो बॉलच्या फ्री हिटच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू मनोज परत एक स्ट्रेटच्या दिशेने हलक्या हातात चेंडू खेळून काढलाय. रोटेट, एकच धाव, एकाच धावेवरती थांबावं लागेल. यानंतर मात्र आपल्याला पुढचा चेंडू, इथं मात्र चेंडू टोलवला लेग साइडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण इथं आणि एकच धाव. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खेळाडूकडनं पाहायला मिळतंय. या एका धावेसह धावफलक पुढे गेलाय 47. यानंतर मात्र टार्गेट असेल 25 चेंडू मध्ये 30 धावा. IGPS स्पार्टन या सामना जिंकण्यासाठी उत्कृष्ट असा चेंडू हलक्या हाताने ऑफला खेळलाय आणि 1 धाव घेतले. 1 धाव धावफलक पुढे जातोय. 48 धावा. 4 षटकाचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती दिसून येत आहेत आणि यानंतर मात्र विजयासाठी समीकरण असेल 24 चेंडू आणि 29 धावा. 2 विकेटचं पतन झाले. निकमारला मात्र विकेटची तलाश आहे. विकेट गरजेचं आहे. विकेट मिळाला तर त्यांच्या आशा पल्लवित होतील. सामना आणखीन कुणाच्याही बाजूने नाहीये. सामना टफ होणार आहे. इथं कुठेतरी ब्रेक थ्रू गरजेचा आहे. कोण तो गोलंदाज आहे जो निकमारच्या कॅप्टन चंदन कुमार यांना भरोसा देऊ शकतो? मी विकेट घेतो, मी मॅच मध्ये वापस येऊ, आपण जिंकू, आपण फायनल मध्ये जाऊ. पाहूया आता नवीन गोलंदाज विष्णू गोलंदाज मार्कवर तयार होतोय. पुढचा चेंडू मनोज जांगीड. इथं मात्र चेंडू असा चांगला चेंडू बीट झालाय फलंदाज आणि सरळ जातोय यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडूच्या रूपामध्ये. विष्णू परत दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक वरती कर्णधार मनोज जांगीड. ऑफ साइडच्या दिशेनं सुंदर असा फटकार, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रत्येक खेळाडू 100% आपलं देण्याचा प्रयत्न करते. क्षेत्ररक्षणामध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल, फलंदाजीमध्ये असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक खेळाडू आपला जीव ओतत आहे, आपलं पूर्णतः संपूर्ण योगदान देत आहे. तेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. इथं मात्र हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पुढे आला आणि चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणकीत चौकार. This is my revolution. इथं मात्र धावफलक 50 धावेच्या पुढे गेलेला दिसतोय आणि इथं मात्र मागच्या चेंडूवरती हा चेंडू तर उत्तमच फेकला गेलाय. मागच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडासा चुकला, मागे पुढे अंदाज चुकला आणि 1 बाउंस चेंडू झाला होता सीमा पार.
पुढचा चेंडू विष्णूचा स्ट्राईक वरती राजू. परत एकदा एक साईड दिशेने चेंडू टोलावला. इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडनं काही चूक नाही. एका हाताने फील्ड केला तितकाच उत्कृष्ट असा थ्रो. एकच धाव, एका धावेचा धावफलक पुढे सरसावतोय. समीकरण बदलतंय. 19 चेंडू 23 धावा. पुढचा चेंडू विष्णू पाटील याचा हा शेवटचा चेंडू या षटकातील. इथं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. कट लागून विकेट किपर कडे चेंडू जातोय, सुटतोय आणि एक चोरटी धाव दोन्ही फलंदाज घेत आहेत. या धावेसह धाव फलक पुढे 55 धावा. समीकरण जाते 18 चेंडू धावा. चला चला मैदानामध्ये विष्णू परत एकदा गोलंदाजी मार्क वरती विष्णू बनसोडे आणि स्ट्राईक वरती मात्र कर्णधार मनोज जांगीड लढतोय. एक साइड इथं मात्र परत एकदा फटका खेळला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कॅप्टन इनिंग मनोज जांगीड ठाण मारून बसलाय क्रीज वरती आणि त्याला साथ देतोय राजू गायकवाड. 10 चेंडू मध्ये 15 धावा. मनोज जांगीड 15 चेंडू मध्ये 16 धावा. समसमान असणारा हा दोघांचाही खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. राजू गायकवाड आता सामना करेल विष्णू बनसोड यांच्या चेंडूचा. उत्साहाचा फटकार होता पण इथं मात्र चूक, सुटला झेल आणि इथं मात्र एक धाव त्याच्या बदल्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलाय. 16 चेंडू मध्ये 20 धावा पुढे लक्ष असणार आहे. IGPS पॅटर्न्सला हा झेल महत्वाचा होता, हा विकेट महत्वाचा होता. कर्णधार पॅव्हेलियन मध्ये राजू गायकवाडचा हा झेल होता. फुलटॉस त्यांचा चेंडू परत एकदा हवेमध्ये आणि इथं मात्र चूक नाही. चेंडू झालाय झेल बाद. मनोज जांगीड यांचा विकेटचं पतन होतंय. चला मनोज जांगीड आपला विकेट गमावलाय. आपलं काम केलंय तो पॅव्हेलियन मध्ये आणि आता उतरतोय नितीन भोसले. एक चांगला फलंदाज पण खेळ आहे, दिवस आहे, काही सांगता येत नाही. सामना आणखीन खूपच रोमहर्षक होण्याचे चान्सेस आहेत. 15 चेंडू 20 बॉल आहेत. सामना वळवू शकतो. विकेट महत्वाचा आहे. निकमार झटतय विकेट घेण्यासाठी. IGPS मारतय स्कोअर करण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी. निकमार विकेट महत्वाचा आहे. त्यांना धावा आहेत. अप्रतिम सामना, रोमहर्षक सामना, सेमीफायनलला शोभून दिसणारा सामना. हाही अगोदर झालेला योद्धा आणि PIL सामना, सेमीफायनलला शोभून दिसणारे दोन्ही सामने आज आपल्याला पाहायला मिळतात. हाही खूपच अप्रतिम अशा टप्प्यावर येऊन थांबलाय सामना. पाहूया कोण सामना मारते. निकमार 20चा पुढचा चेंडू. सामना 3 बोस. इथं मात्र चेंडू ग्राउंड लेवलने जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू अडवलाय. एक धाव वरती भर पडते एका धावेचं आणि 3 भोसलेचं खात उघडते एका धावे. आता मात्र सामना करेल राजू गायकवाड. विष्णू पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय.
इथे मात्र साठी प्रयत्न होते आणि मिळत आहे उत्कृष्ट असा झेल विकेटचं पतन. चला मैदानात जाऊयात. विकेटचं पतन झालंय IGPSचं. नवीन फलंदाज मैदानात आलाय चंद्रमाऊली. स्ट्राईक एंड वरती आहे अटॅक करणारा नितीन भोसले. पाहूया समीकरण कठीण समीकरण असं आहे 13 चेंडू 19 धावा 13 चेंडू मध्ये बनवायच्यात. निकमार चांगलं लढतंय चांगलं टप देते. गोलंदाजीचं आपलं कौशल्य दाखवत विकेटसाठी प्रयत्न करतोय. 2 विकेट मिळवलेत या षटकात. पाहूया पुढचा चेंडू शेवटचा चेंडू मात्र चेंडू मध्ये आहे पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्हीही धावा पूर्ण 2 धावेसह धाव फलक सरसावतोय 60 धाव. हॅलो हॅलो यानंतर मात्र समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू मध्ये 17 धावाचं लक्ष IGPS स्पार्टन समोर असणार आहे. नितीन भोसले आणि चंद्रमाऊली मैदानामध्ये आहेत. फलंदाजीसाठी पिच वरती आहेत आणि इथं मात्र गोलंदाजी मार्क वरती कर्णधार चंदन कुमार वैयक्तिक दुसरं टीमसाठी 7वं षटक घेऊन मैदानामध्ये येत आहेत. महत्वपूर्ण षटक निकमारसाठीही आणि IGPS स्पार्टनसाठी. विकेट महत्वाचा निकमारसाठी रन महत्वाचे स्पार्टनसाठी. 12 चेंडू आणि 17 धावा हे टार्गेट असेल IGPS स्पार्टनसाठी. आणि इथं कुठेतरी विकेट महत्वाचा असेल. चंदन कुमार यांनी यापूर्वीच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेले आहेत. विकेट त्यांना मिळू शकला नाही पण दुसरं षटक घेऊन टीमसाठी 7वं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा कर्णधार स्वतः लढतायत झगडतायत आलेत. पाहूया आता काय करतायत आणि सामना करेल कालचा अर्धशतक वीर नितीन भोसले. इथं मात्र ऑफसाइड ग्राउंड लेवलला मारलेला फटकार थांबवलंय. नो रन निर्धाव चेंडू. नितीन भोसले स्ट्राईक ती जास्त आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो दिसतंय. हॅलो हॅलो विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे. नितीन भोसले थांबवतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय पण अनुभवी चंदन कुमार कितपत घातक ठरतायत कुठपर्यंत फटके मारण्यापासून रोखतायत पाहणं गरजेचं राहील. चांगला सामना पाहायला मिळतोय. फुलटॉस लेनचा चेंडू खेळलाय सरळ स्ट्रेटच्या दिशेनं आणि इथं मात्र एकच धाव घेता आले. एका धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय. आता मात्र स्ट्राईक वरती आहे चंद्रमाऊली. पुढचा चेंडू चंद्रमाऊलीसाठी. इथं मात्र निर्धाव असा निर्धाव चेंडू पडला. समीकरण बदललं. 9 चेंडू 16 धावा. धाव आपल्याला इथं दिसून येत आहेत IGPS स्पार्टनसाठी. 9 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडू वरती समीकरण बदलणार आहे. रोमांचक सामना होणार आहे. मजा येणार आहे खेळाडूंनाही प्रेक्षकांनाही आम्हालाही आणि इथं बसलेल्या स्कोररनाही. परत एक चेंडू. अनुभव फक्त आणि फक्त अनुभव. चंदन कुमार आपल्या अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन थांबवलंय थोपवलंय. माऊलीला इथं मात्र त्यांनी थांबवलंय. फटका खेळण्यासाठी सिंगल खेळण्यासाठी स्ट्राईक रोटेट करण्यासाठी थांबवलंय.
पुढे येऊन खेळलाय फटका, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू मात्र जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव, नितीन भोसले ऑन स्ट्राईक. समीकरण बदलतंय, 7 चेंडू 15 धावा. या षटकामध्ये उत्कृष्ट असं गोलंदाजी चंदन कुमार, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि सेकंड लास्ट षटक इथं मात्र त्यांच्याकडनं आज चांगलं पडलंय. यानंतर मात्र समीकरण असेल 7 चेंडू 15 धावा. मोठा फटका खेळलाय, पण इथं मात्र उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एकच धाव. चांगली बात आहे, नितीन भोसलेनं स्ट्राईक ठेवले आपल्याकडे. 6 चेंडू 14 धावा. पाहिलंय प्रेक्षकांनो, पहिला सेमीफायनल जसा झाला त्याच पद्धतीचा हा दुसरा सेमीफायनल. काय रोमांचकारी सामना झालाय. मॅचचं चित्र 2 ओव्हर मध्ये कसं बदलतं हे विशाल आपण सुनील. मागच्या मॅच मध्ये पण पाहिलं आणि या मॅच मध्ये पण. खरंच खूपच सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन जखडून ठेवलं. नितीन सारख्या बॅट्समनला जखडून ठेवलंय. खूपच सुंदर गोलंदाजी. IGPSच्या स्ट्रॅटेजी मध्ये थोडीशी चूक झालेली मला जाणवतीये. नितीन आलेला आहे जवळपास 6व्या षटकात आणि ती चूक यांना भोवते का ते आपल्याला पाहायला लागेल, कारण एकच ओव्हर शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. चला 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 6 चेंडू 14 धावा. सामना रोमहर्षक आहे, प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. सर्व प्रेक्षक वर्ग बसलेला प्रेक्षक वर्ग उभं राहिलाय. रोमहर्षक मत दोन्ही टीम फायनल. हॅलो, सर्व दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. काय सामना झालाय, प्रत्येक जण बाउंड्री लाईन वर चिअर अप करतोय. काय सामना बघायला मिळतोय आपल्या सर्वांना. खरंच या सामन्याच्या रोमांचकारी सामन्याचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी. दोन्ही सेमीफायनल त्याच पद्धतीनं 2 ओव्हर मध्ये सामना चेंज होतोय. हॅलो हॅलो हॅलो. इथं मात्र पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, बीट झालाय फलंदाज, कुठलाही रन नाही. चेंडू, समीकरण बदललंय. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार. इथं मात्र परत एकदा चेंडू मारलाय आणि इथं मात्र थांबवलंय. बॅट्समनचा कॉन्फिडन्स. बॅट्समनला मॅच संपवाय ते 2च चेंडू. नितीन पहिल्यांदा प्रेशर मध्ये पाहिला. मागच्या 1 2 3. चला तिसरा चेंडू. शॉर्ट चेंडू, हा उत्तुंग असा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषे पार. षटकार. तीन बॉल धावा. हॅलो 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. IGPS स्पार्टन्सला सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 8 धावा. खूपच रोमहर्षक सामना सगळ्यांना दिसतंय. प्रेक्षक वर्ग उभा राहतोय. सुंदर असा हा सामना, तेवढाच रोमहर्षक आणि महत्वपूर्ण सामना
3 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट असा गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला आपल्याला नितीन भोसलेच्या बॅटमधनं. कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, लढतोय स्ट्राईक वरती. स्ट्राईक रोटेट करायला नको म्हणतोय. थांब, मी खेळतो, मी लढतो आणि मी माझ्या आपल्या बाजूने मॅच आणतो. हा विश्वास भोसलेकडला दिसतोय. माऊली नॉन स्ट्राईक एंड वरती थांबलाय आणि उत्कृष्ट गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू. इथं मात्र पुढे एकदा मोठा फटका, एक धाव सहजरित्या पूर्ण आणि इथं मात्र चेंडू सरळ सीमा पार होतोय. चौकार. चला, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू मध्ये 4 धावा आहेत. क्रिकेट आहे. क्रिकेट यह अनिश्चितों का खेळ आहे असं म्हटलं जातं. काही होऊ शकतं. 2 चेंडू मध्ये 4 धावा होऊ शकतात, नाही होऊ शकणार. खेळ आहे, खेळ आहे. नितीन भोसले स्ट्राईकवर आहे. नितीन भोसले फायर करतोय आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. नितीन भोसले इथं मात्र बीट होतोय. आमना चेंज होतोय, सामना बदलतोय. 1 चेंडू 4 धावा. मजा आहे, बघा मजा आहे. खूपच सुंदर असा हा सामना. एक चेंडू 4 धावा. काय थरार आहे, काय थरार आहे. हा क्रिकेट आहे, हेच क्रिकेट आहे. पाहायलाही मजा, खेळायलाही मजा, अनुभवायलाही मजा, जिंकायलाही मजा. त्यालाच म्हणतात क्रिकेट. सर्वांना सर्वांना एक खूपच कठीण परिस्थितीत नेऊन उभा केले क्रिकेटनं, या सामन्यानं, या मॅचनं. नितीन भोसलेवर सगळ्यांच्या नजरा आहेत, गोलंदाजावर सगळ्यांच्या नजरा आहेत, पुढच्या चेंडूवर नजरा आहेत. काय होतंय, काय होतंय, काय होतंय. बस पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. नितीन भोसले ऑन स्ट्राईक. मात्र नितीन भोसले जिंकलाय, सेमीफायनल फ्रेश केलाय. आवाज सोड, आवाज सोड, आवाज सोड, आवाज सोड. डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात हेलो समझ। हेलो डाऊन डाऊन डॉन को चला पकड़ना नाचा. आयजीपीएस फाटर्स डान्स व्हायला पाहिजे का गणर. कम ऑन. नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. आवाज. डीजे डीजे. हिप 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 हिप. साऊंड. आवाज दे, आवाज दे, आवाज. डान्स झाला पाहिजे, डान्स. कम ऑन. हमारे ही रास्ते में रोडे बन गए. हमारे पैदा किए टट्टू सब घोड़े बन गए.